दरम्यान कांद्याला 8 ते 10 रुपये दर मिळतोय, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाहीये। दुसरीकडे अवकाळी पावसाचाही कांद्याला फटका बसलाय। धाराशिव जिल्ह्यात 20,476 हेक्टरवर पावसाळी कांद्याचं लागवड करण्यात आली आहे, मात्र दर घसरलेत, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। थेट शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। पाहूयात। आता धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरातील या कांद्याच्या शेतामध्ये आहे। या ठिकाणी अगदी कांद्याची काढणीची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। मात्र कांद्याचा दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना 1 रुपया या कांद्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार नसल्यामुळे शेतकरी जो आहे तो हवालदिल झाल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कांद्याचा खर्च लागवडीपासून ते आजच्या काढणीपर्यंत आणि मार्केटला नेईपर्यंत 80,000 रुपये पूर्ण खर्च येतो एकरी। आणि उत्पन्न सरासरी 80,000च्या बरोबर होईल असं काही वाटत नाही आज। बघायला गेलं तर शून्य त्याच्यामधून उत्पन्नाचं काही म्हणजे 1 रुपया सुद्धा अपेक्षा करायचं काही कारण नाही। पदरूनच 50,000 हजार रुपये एकरी खर्च सोसावा लागणार आहे आणि हे कर्जबाजारीपणा असाच कायम टिकून राहणार। राहिला प्रश्न पावसाचा, पाऊस आता काल परवा अजून येऊन गेलाय, अजून किती पडतोय माहित नाही। त्याच्यामुळं कांद्याचं लवकर त्यांना सडायची प्रक्रिया चालू होती। हा कांदा सडलेला बघून मार्केट पावसाचं वातावरण बघून लगेचच व्यापारी म्हणतात माल भिजलाय काय की 2 रुपये रेट कमी करा। त्याच्यामुळे ही सगळे म्हणजे जे चालू आहे ही सगळी फक्त पिळवणूक आणि फक्त पिळवणूक आहे, बाकी काही नाही। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।